नमस्कार, सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत भरलेली वांगी. अशी लहान लहान वांगी आणलेली आहेत बघा, मस्त फ्रेश आहेत, ताजे आहेत. आणि आता हे वांगे आहेत हे मी असे कापून घेत आहे बघा. ह्याचे आपल्याला 4 भाग करायचे आहेत, पण देठाला जोडून ठेवायचे, म्हणजे एकदम कापून नाही टाकायचं. जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशा पद्धतीने. वांगे बघितले तुम्ही किती असे म्हणजे कवळे आहेत, अजिबात बी नाही आहे. आणि कापून अशा पद्धतीने कापून घ्यायचे आहेत आणि पाण्यात टाकायचे आहेत आपल्याला. आता अशा पद्धतीने मी सर्व वांगे कापून घेत आहे. तर बघा, पाण्यात टाकल्याने काय होते, वांगे काळे पडत नाहीत. आता आपण या वांग्यांसाठी मसाला बनवूया. तर इथे मी साहित्य बघा, भाजलेले शेंगदाणे आहेत, त्यानंतर तीळ आहे, तीळ पण आपण भाजून घेतलेले आहे, लसूण घेतले आहे, अद्रक आणि भरपूर अशी कोथिंबीर. आता आपण इथं मिक्सरचं भांडं घेतले आणि त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत आणि सोबत तीळ पण टाकायचे. आता आपण मिक्सर चालू बंद करून हे जाडसर वाटून घ्यायचं आहे, खूप बारीक वाटायचं नाही. आणि बघा अशा पद्धतीने आपण हे वाटून घेतलेलं आहे. आता मी हे एका डिशमध्ये काढून घेते. आता आपण यामध्ये मसाले टाकायचे आहेत. इथे मी 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकत आहे. त्यानंतर हिंग टाकून घेतलेली आहे. पाव चमचा हळद, हिंग पण आपण थोडीशीच टाकायची आहे, 1-2 चिमूटभर. त्यानंतर जिरं टाकायचं आहे. जिरं पण मी टाकून घेतलेलं आहे. आणि अद्रक लसूणचा 1 चम्मच पेस्ट टाकून घेतले. आता आपण यामध्ये ही जी कोथिंबीर आहे स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे, भरपूर अशी कोथिंबीर टाकायची, खूप छान लागते. वांग्याची भाजी खूपच छान लागते. भरलेले वांगे म्हटलं तर आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते. आणि त्याचबरोबर मीठ टाकून घ्यायचे, चवीनुसार टाकायचं आहे. आणि ह्या भाजीला म्हणजे जे भरलेले वांगे आहेत ते इतके टेस्टी का बनतात, तर आम्ही काळा मसाला टाकलेला आहे. काळ्या मसाल्यामध्ये भरपूर गरम मसाले आहेत, त्यानंतर कांदा खोबरं सर्वच आहे. आणि ह्या मसाला टाकला ना का भाजी एकच नंबर बनते. आता हे मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण ही वांगी आहेत ते भरून घ्यायचे आहेत. मैत्रिणींनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूची बेल पण प्रेस करा. त्यामुळे काय होईल, माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील. कारण व्हिडिओ तर पाहतात पण लाईक कोणीच करत नाही. आता आपण हे वांगे आहेत ते असे भरून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीने मी सर्व वांगी भरून घेतलेली आहेत. चला आता आपण भाजी बनवूया. आता मी गॅस चालू करत आहे आणि आपण कढई ठेवून घेऊया. आधीच मी तेल ओतून घेतलेलं आहे. तेल थोडंसं आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला मोहरीची फोडणी टाकायची आहे, पण मोहरी माझ्याकडे नव्हती म्हणून मी कांदा आणि कढीपत्ता तेलात टाकून घेतलेला आहे. थोडासा कांदा आपण परतवून घ्यायचा आहे. बघा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता लगेच आपण यामध्ये वांगे टाकून घ्यायचे आहेत. वांगेसुद्धा आपल्याला यामध्ये चांगले परतवून घ्यायचे आहेत. तर यामध्ये आपण पहिले वांगे ठेवून घ्यायचे आहेत. सर्व वांगे आता आपण यामध्ये ठेवून घेतलेले आहेत. आता मी याच्यावरती झाकण ठेवून 1-1.5 मिनिटासाठी याची वाफ काढून घ्यायची आपल्याला. आपला हा 1-1.5 मिनिटं झालेला आहे. आता आपण खोलून बघूया. तर आपण झाकण काढून घेतलेलं आहे. आता हे सर्व वांगे मिक्स करून घ्यायचे आहेत. परत एकदा आपण
ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे 1-1.5 मिनिटासाठी. अशा पद्धतीने वाफ काढून घ्यायची, म्हणजे वांगे छान तेलातच छान शिजल्या जातात अर्धे. चला तर आता परत एकदा आपण बघूया आपले वांगे कसे झालेत ते. गरम आहे त्याच्यामुळे झाकण. बघा वांगे हे आपल्या तेलामध्ये खूप छान असे झालेले आहेत. मसाला पण बघा छान असा परतल्या गेलेला आहे. आता जो आपला मसाला आहे, जो उरलेला मसाला आहे, हा सर्व मसाला आपण यामध्ये टाकून घ्यायचा आहे. परत एकदा आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचे. सर्व मसाला आता हा मिक्स करून घ्यायचा आहे. तुम्हाला जर अशी सुक्कीच भाजी खायची असेल तर इथेच तुम्ही वाफेवर ही भाजी बनवू शकता. पण आता मला थोडासा रस्सा करायचा आहे, तर मी यामध्ये पाणी टाकून घेत आहे. आपल्याला किती पाहिजे तसं पाणी टाकायचं आहे. आणि जे मसाले मी जे टाकलेत हे सुद्धा आपल्या आवडीनुसार टाकायचे आहेत. छान असं 2 ते 3 मिनटं आपण झाकण ठेवून ही भाजी चांगली शिजवून घेतली आहे. पाहू शकता मस्त अशी ही चमचमीत अशी भरलेल्या वांग्याची भाजी आपली झालेली आहे. आता मी वांगं शिजलं का नाही हे चेक करते. तर बघा छान असे वांगं शिजलेलं आहे आणि मस्त अशी चमचमीत अशी भाजी झालेली आहे. भाकरी चपातीसोबत एकच नंबर लागते. तर अशा पद्धतीने नक्की बनवा. आणि हां मैत्रिणींनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेअर पण करा सगळ्यांना. चला